इयत्ता 10वी विषय मराठी पाठ 3 आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय. प्रश्न पहिला. पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. बैठे खेळ, चिंचोके, गजगे, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या आणि मुंगळा. मैदानी खेळ, विटीदांडू, भोवरे, कुरीचा डाव, गोट्या, सूरपारंब्या. प्रश्न दुसरा. खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. आजी, आजीचे दिसणे, आजीचे राहणीमान, आजीची शिस्त, आजीचे दिसणे. आजीला 5.5 फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हा पावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वागतात, त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्यानं चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते. आजीचे राहणीमान. त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगाची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव होता. कपाळावरचे गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना वापरत असे. आजीची शिस्त. आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत असा तिचा कटाक्ष होता. तिने कामाची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपर भाव करू नये म्हणून मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पा गोष्टींना येत असत. त्यावेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टीची शहानिशा करीत असे. विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. अ गट, ब गट. आळस, आदर, आस्था, आपुलकी. अनास्था, दुरावा, उत्साह, अनादर. आळसचा विरुद्धार्थी शब्द आहे उत्साह. आदरचा विरुद्धार्थी शब्द आहे अनादर. आस्थाचा विरुद्ध शब्द आहे अनास्था आणि आपुलकीचा विरुद्धार्थी शब्द आहे दुरावा. प्रश्न चौथा. खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा. अ. सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. कटाक्ष असणे, कटाक्ष असतो खाली अंडरलाईन. दोन व्यक्तींतील संवादाच्या तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.
इथे वाक्प्रचार आहे पा, कानोसा घेणे, त्याच्या खाली अंडरलाईन. ई, कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. इथे वाक्प्रचार आहे पा, हुकूमत गाजवणे, हुकूमत गाजवणाऱ्या खाली अंडरलाईन, आणि नजरेतून उतरतात, नजरेतून उतरतात खाली अंडरलाईन. प्रश्न 5वा, कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. विशेषण आहेत खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्विगुणित आणि आमची. समुद्रकिनारी टिंबटिंब सहल गेली होती, आमची. खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद टिंबटिंब झाला, द्विगुणित. विजय अजयपेक्षा टिंबटिंब आहे, अधिक चपळ. रवीला टिंबटिंब कैऱ्या खायला खूप आवडतात, आंबट. मला गाणी ऐकण्याची टिंबटिंब आवड आहे, खूप. राजू कबड्डी छान खेळत होता, परंतु टिंबटिंब पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला, त्याचा. प्रश्न 6वा, खालील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. वर, त्याचे अर्थ आहेत वरची बाजू आणि नवरा. पुढचा शब्द आहे ग्रह, त्याचे 2 अर्थ आहेत तारा आणि समज. पुढचा शब्द आहे काठ. त्याचे 2 अर्थ आहेत किनारा आणि लुगड्याची किनार. पुढचा शब्द आहे अभंग, त्याचे 2 अर्थ आहेत न भंगणारे आणि एक छंद. प्रश्न 7वा, स्वमत, त्यामध्ये आकडा आहे. आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. आगळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता, घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून निवड टिपण करता करता गप्पा-टप्पा व्हायच्या. अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची. सगळ्या जणी बातम्यांवर चर्चा करीत, त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची. वर्तमानपत्राचे वार्ताहर गावातून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांशी शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळच वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत. तुलना करा किंवा साम्य लिहा. आगळ वाड्याचे कवच, आजी कुटुंबाचे संरक्षक कवच. किंवा आजी म्हणजे घराचा आधार हे विधान सोदाहरण पटवून द्या. मार्च 19 मध्ये आलेला प्रश्न आहे. आगळ म्हणजे उंची रुंदीला 9 इंच आणि लांबीला 6 फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्यामोऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते. प्रस्तुत उत्तरात आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेळदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे.
आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते. पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचे तुमचे विचार स्पष्ट करा. या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आलं आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंब प्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणती कामे कधी व कशी करावीत हे आजी ठरवत असे. या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पाडतात. याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरे आहे, पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती, म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहान सहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धत टिकली नाही. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्या कोंड्या असतच. शिवाय एक भली भक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारची आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे, म्हणजे त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनाचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. म्हणून आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. सर्वांनी स्वाध्याय वहीत लिहून काढावेत.